मंत्री गिरीश महाजन बीडच्या नांदूर हवेलीमध्ये दाखल, पूरग्रस्त भागाची ट्रॅक्टरमध्ये बसून केली पाहणी। सोलापूर जिल्ह्याभरात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे 2 लाख हेक्टर शेतीचं नुकसान। जिल्ह्यातील 11 तालुक्यातल्या तब्बल 729 गावांना अतिवृष्टी आणि पुराचा जबर फटका। सोलापुरात जबरदस्त पाऊस, आदिनाथ महाराजांच्या मंदिराला पुराच्या पाण्याचा विळखा। सीना नदीला पूर, मंदिरात 70 ते 80 नागरिक अडकले। परभणीमध्ये मुसळधार पाऊस, गंगाखेडसह 5 गावांचा संपर्क तुटला। गोदावरीच्या बॅकवॉटरमुळे ओढ्याला पाणी, थर्माकोलच्या शीटनं ग्रामस्थांचा जीवघेणा प्रवास सुरू। धाराशिव जिल्ह्यातल्या पाथरूड गावाला पुराचा वेढा, पाथरूड गावातील लोकवस्तीमध्ये पाणीच पाणी, संसारोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। लातूरच्या उजनी गावात शिरलं तेरणा नदीचं पाणी, 60 घरांमध्ये शिरलं पाणी, संसारोपयोगी साहित्याचं नुकसान, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यातल्या खरडा गावात अतिवृष्टी, मोहरी तलाव पूर्णपणे भरला, पाण्याच्या दाबामुळे तलावाचा भराव खचला। लातूरमध्ये परतीच्या पावसाचा हाहाकार, जिल्ह्यातले नदी नाले आणि ओढ्यांना पूर, शेतकऱ्यांची उभी पिकं पाण्याखाली। नाशकात महिला बाउन्सर्सची गुंडगिरी, महिला बाउन्सर्सकडनं टेम्पो चालकाला शिवीगाळ आणि मारहाण, घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। बारामतीमध्ये 5 जणांवर कोयत्यानं वार, जुन्या वादातून वार केल्याची प्राथमिक माहिती, पोलिसांकडून 3 अटक, 4 जण फरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।